सो ह्या पॉडकास्टची थीमच ही आहे की बिझनेस आणि स्टॉक मार्केट. सो ओंकार, स्वागत आहे तुझं बियॉन्ड द कोडच्या पहिल्या मराठी पॉडकास्टवरती. शेअर मार्केट काय, एक सिम्पल मध्ये सांगायचं, शेअर मार्केटचा एक्सपोजर कसा आला आणि कोणाकोणाची हेल्प झाली जॉब करताना. सो प्रोजेक्ट बद्दल सोडून स्वतः पर्सनली इन्व्हेस्टिंग कधी चालू केली शेअर मार्केटमध्ये? हे काय होतं की आता सध्या इकडं हे सांगतोय, मग ते सांगतोय, म्हणून मी त्याच्यात पैसे इन्व्हेस्ट करतोय, मग लॉस झाला की मग ते मार्केटला नाव. हे असं नाही. स्टॉक मार्केट म्हणजे हे असं आहे की अभ्यास करून करण्यासारखं गोष्ट आहे ती. एक सिम्पल भाषेत काय असतं, IPO काय असतो कंपनीची? आता जसं मार्केट क्रायसिस होतं, त्याचा मागचे 6 वेळा तसे क्रायसिस झाले, तसं आता सुद्धा मार्केट क्रायसिसमध्ये चालू आहे. तो जो बिगिनर आहे तो काय मिस्टेक्स करतो तुमच्या अनुभवातून? सगळ्यांना असं वाटतं की त्याच्यातनं इन्व्हेस्टमेंट करावं आणि लवकरात लवकर पैसे काढून बाहेर. हर्षद मेहता स्कॅम जो आहे ना, जी सिरीज वगैरे पण लोकांनी बघितली, हो. स्कॅम मधून म्हणजे ती एक थोडंसं मला वाटतं एक सिम्पल भाषेमध्ये एक्सप्लेन करा की तो जो स्कॅम काय होता पूर्ण, म्हणजे जो लूप होल होता, तर मला नाही वाटत की सगळ्यांना समजलं असेल की काय केलं गेलं इथं. एक सिम्पल भाषेमध्ये काय होतं, काय ते बँकेचे रिसिट्स वगैरे कसं केलं गेलं असं. जे इंस्टाग्रामवर त्यांनी पण केलेले की ऑप्शन मध्ये एवढे पैसे आहेत, ऑप्शन मध्ये तेवढे पैसे आहेत, त्यामुळे सगळं ऑप्शन कडे बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला कमोडिटी मार्केटमध्ये पण तेवढेच पैसे. थोडंसं चाणक्य बद्दल सांगा की काय तुम्ही आता शेअर मार्केट बद्दल जे प्रशिक्षण प्रोव्हाइड करताय, सो त्या सर्व्हिसेस बद्दल थोडंसं सांगा. सो बेसिकली हा पॉडकास्ट करण्याचा उद्देशच आहे की शेअर मार्केटचे पूर्ण बेसिक्स या पॉडकास्टमध्ये कव्हर केले. कुणाला शेअर मार्केटचं प्रशिक्षण घ्यायचंय मराठी भाषेत, सो त्यांच्यापर्यंत हा पॉडकास्ट पोहोचावा आणि त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा. टुडे वी हॅड आवर फर्स्ट मराठी पॉडकास्ट. सो या पॉडकास्टमध्ये आपण बोललो आहोत ओंकार बरोबर, ज्याचे की आज 2 बिझनेस आहेत. फर्स्ट डिजिट्रा सोल्युशन्स, जो की मार्केटिंग एजन्सीचा एक बिझनेस आहे, अँड सेकंड इज चाणक्य शेअर मार्केट एज्युकेशन. सो आजच्या पॉडकास्टची थीम ही आहे की बिझनेस ओरिएंटेड प्लस शेअर मार्केटचं एज्युकेशन, तेही मराठी भाषेत. सो मोटिवेशन हे होतं की शेअर मार्केटबद्दल जास्त एक्सपोजर लोकांपर्यंत पोचावं, तोही मराठी भाषेत. सो आपण ओंकारची जर्नी पूर्णपणे जाणून घेतली की 10 पासून कसे पुढे VFXचे क्लास केले, जॉब केला, जॉबमध्ये एक शेअर मार्केटचं एक्सपोजर भेटलं, मार्केटिंगचं एक्सपोजर भेटलं, त्यानंतर काही एक्सपर्ट्सची हेल्प घेऊन त्याने आपला स्वतःचा बिझनेस चालू करण्याचा विचार केला, त्याचं सक्सेसफुली इम्प्लिमेंटेशनही केले. सो एक पूर्ण माइंडसेट काय होता बिझनेस चालू करण्याच्या मागे हे पण जाणून घेतलंय. शेअर मार्केटबद्दल खूप काही बोललोय, खूप साऱ्या टर्म्स तुम्हाला एकदम सिम्पल मराठी लँग्वेजमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. सो काय चुका करतात मुलं, ऑप्शन ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग, काय गोष्टी असतात, लॉस कसा टाळला जाऊ शकतो, शेअर मार्केटचं एज्युकेशन घेण्यासाठी काय वेज आहेत, चार्ट्स, ग्राफ्स कसे रीड केले जातात, या खूप साऱ्या गोष्टींबद्दल बोलण्यात आले. हा एक क्रॅश कोर्स म्हणला जाऊ शकतो, एक बेसिक्स शेअर मार्केटबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल. सो खूप काही गोष्टी शिकायला भेटतील. सो इट्स ओंकार ऑन बियॉन्ड द कोड. एन्जॉय टुडेज एपिसोड. सो ओंकार, स्वागत आहे तुझं बियॉन्ड द कोडच्या पहिल्या मराठी पॉडकास्टवरती. थँक्यू. सो आपल्याला आज बऱ्याच गोष्टींवरती बोलायचे शेअर मार्केट रिलेटेड. सो थोडंसं तुझ्या जर्नीबद्दल ओव्हरव्ह्यू दे की लाईक बिझनेस इस्टॅब्लिश करेपर्यंत काय काय गोष्टी आजपर्यंत केल्या, एक पूर्ण जर्नीचा ओव्हरव्ह्यू. मी ओंकार राजेंद्र शेवकर, फाउंडर ऑफ डिजिट्रा IT सोल्युशन अँड चाणक्य शेअर मार्केट एज्युकेशन. सुरुवातीला मी एक 10वी पर्यंत आमच्याच तळेगावमध्ये शाळेत होतो. त्याच्यानंतर 11वी 12वी पण तळेगावमध्येच केली. तिथे मग त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन करताना मी एक एक्सटर्नल ग्रॅज्युएशन केलं साहेबराव शंकरराव डमरेमध्ये, आणि ते एक्सटर्नल ग्रॅज्युएशन करता करता मी एक VFX आणि ॲनिमेशनचा कोर्स केला होता. ते कोर्स नंतर मला एक ग्राफिक डिझायनिंग म्हणून मी काम करत होतो. ते खराडीमध्ये टेक्नॉट्स कंपनी होती. तर त्या टेक्नॉट्समध्ये मी एक 3 वर्ष काम केलं. पण त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्हाला एक प्रोजेक्ट होता. तो प्रोजेक्ट होता तर स्टॉक मार्केटचा आणि त्यांच्या मार्केटिंगचा, कारण की आमची डिजिटल मार्केटिंग कंपनी होती. तर त्या कंपनीमध्ये मग काम करत करत मग ते स्टॉक मार्केटचा हळूहळू ॲडिशनल होत ते सरांनी आम्हाला गायडन्स दिला की स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही काम करा. मग त्याच्यानंतर मग आम्ही त्या
हळूहळू त्याच्यामध्ये काम करत गेलो. मग तेव्हा आम्हाला त्यातलं नॉलेज कळलं, स्टॉक मार्केट काय आहे तेव्हा कळलं. मग तेव्हापासून आम्ही हळूहळू करत ते स्टॉक मार्केटचा क्लास केला त्यांच्याकडे आणि मग स्टॉक मार्केटला चालू केलं. तर त्यांच्यासाठी मग मी ते संजय सरांनी, संदीप सरांनी व प्रत्येक सरांनी मला त्याच्यामध्ये खूप गायडन्स दिला. मग त्याच्यानंतर मग मी करता करता एक डिजिटल मार्केटिंगचा पण आपण काय केलं की एक कोर्स केला होता मी. मग त्या डिजिटल मार्केटिंगचा कोर्स केल्यामुळे मग त्या दोन्ही कंपन्यांमध्ये आपल्याला फायदा झाला. मग डिजिटल मार्केटिंगमुळे आपण काय केलं की डिजिटल IT सोल्युशन ही आपली कंपनी इस्टॅब्लिश केली आणि चाणक्य शेअर मार्केट एज्युकेशन ही आपण स्टॉक मार्केट रिलेटेड केली. मग त्याच्यामध्ये की आपण अशी अकॅडमी केली की जी मराठी भाषेत जे आपल्या सर्वांना स्टॉक मार्केट समजेल त्याच्यासाठी आपण ते चालू केलं. ओके, सो आजच्या पॉडकास्टचं मोटिवेशन हेच आहे की सर्वांना शेअर मार्केट बद्दल एकदम सिंपल मराठी भाषेत आपल्याला समजले पाहिजे, समजून द्यायचे की काय गोष्टी आहेत, काही टर्म्स असतात ज्या सर्वजण ऐकतात, त्याबद्दल एक सिंपल भाषेत समजून द्यायचे. सो त्याआधी एक आपण थोडंसं मागं जाऊ की तुम्ही एक ग्रॅज्युएशन नंतर VFX चा क्लास केला. सो त्यामागं काय विचार होता की VFX अँड ॲनिमेशन्स क्लास काय असतो आणि काय विचार होता करण्यामागं? त्यावेळेस कसं झालं की 10वी झाली, 10वी नंतर 11वी 12वी सायन्स केलं. तर त्याच्या पुढचं काय एवढं माहित नव्हतं. तर मग सगळेजण डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, परत इकडं इंजिनिअरिंगकडे जायचे. मग आपण काहीतरी वेगळं करावं हे माझ्या डोक्यात होतं. मग त्याच्यासाठी मग मी VFX मध्ये काम केलं. ते VFX करताना मग ते लॉकडाऊन वगैरे पडलं. मग त्याच्यामुळे मग ते VFX त्याच्यातच मग काम करत 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 मग मला कंपनीमध्ये जॉब लागला. ओके, सो थोडंसं तुमच्या जॉब एक्सपिरियन्स बद्दल सुद्धा सांगा की लाईक जॉबमुळेच एक एक्सपोजर पण भेटला. हो, जॉबमुळे म्हणजे जेव्हा मी जॉबला लागलो तेव्हा माझं फक्त मोटिव्ह होतं की मी कंटिन्यू जॉबच करणार. पण जसं जॉबला गेलो आणि जसे माझे ते ओनर वगैरे ते भेटले, त्यांनी मला आज बिझनेसमॅन केलंय त्यांच्यामुळे. कारण की त्यांनी मला कधीच एम्प्लॉय म्हणून हे केलं नाही, की त्यांनी मला कधी पण कोणत्या पण गोष्टीला सपोर्टच करत आले. मग आता ते मार्केटमध्ये काम करायचं असू द्या किंवा आता समजा स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी करायची असेल तरी त्याच्या सुद्धा म्हणा, त्याच्यात मला ते कायम सपोर्टच करत आले. त्याच्यामुळे मी आज इथं आलो. सो थोडंसं जॉब बद्दल सांगा की काय काम असायचं, कसा एक्सपिरियन्स भेटला? जॉबमध्ये कसं होतं की समजा आता इंटरव्ह्यू वगैरे झाले आमचे, इंटरव्ह्यू नंतर मग त्यात कशा असतात की एक प्रोजेक्ट असतात. आता समजा एखादा बिझनेस आहे, समजा एक ट्रॅव्हल्स वगैरे बिझनेस असतात. मग त्यांना काय होतं की मार्केटिंग करताना ते स्वतः नाही तेवढं करू शकत. मग ते काय करतात की प्रोजेक्ट हँडओव्हर करतात की हा आमचा प्रोजेक्ट आहे, याच्यावर तुम्ही डिजिटल मार्केटिंग चालू करा. मग त्याच्यावर आपण काय करू शकतो की त्यांना त्यांची मार्केटिंग करू शकतो. मग समजा तुम्ही त्यांची ॲडव्हर्टायझिंग असते, ग्राफिक्स वगैरे असतात त्यांची बनवण्याचे, परत त्यांचे जे SEO वगैरे असतो, वेबसाईट बनवायचे असतात, त्या सर्व आपण करतो. त्याच्यामध्ये गुगल ॲड्स वगैरे ते पार्ट वेगळा आहे. त्याच्यामध्ये आपण त्याचं मार्केटिंग करून मग त्यांना लीड्स वगैरे प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये मग ट्रॅव्हलचे असतात किंवा रिअल इस्टेट असतात, हे बरेच प्रोजेक्ट असतात. ओके, सो तुमचे आता 2 बिझनेस आहे, डिजिटल मार्केटिंग अँड शेअर मार्केट. सो आता एक समजून येते की जॉबचा एक्सपोजर जेव्हा भेटला तेव्हा डिजिटल मार्केटिंगचा आता समजायला लागलं. सो मला वाटतं तेव्हा काही आयडिया नसेल की आपण पुढे जाऊन बिझनेस इस्टॅब्लिश करू. सो एक परफेक्ट एक्झाम्पल आहे की जेव्हा तुम्ही IT किंवा एखाद्या कंपनी IT कॉर्पोरेटमध्ये काम करायला लागतं तेव्हा तुम्हाला एक समजलं जातं की काय काम आहे, कसं काम केलं जाऊ शकतं, काय आपली आयडिया इम्प्लिमेंट केली जाऊ शकते. ओके, सो डिजिटल मार्केटिंगचं थोडंसं कळलं की कुठून एक्सपोजर आला. सो आता थोडंसं शेअर मार्केटचं बोलू की शेअर मार्केटचा एक्सपोजर कसा आला आणि कोणाकोणाची हेल्प झाली जॉब करताना. ओके, सो त्याबद्दल थोडंसं सांग. त्याच्यामध्ये कसं आता मी जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये मला पहिलं काही नॉलेज नव्हतं. मग जसं माझ्याकडे ते प्रोजेक्ट आला, मग मला आता ते प्रोजेक्ट समजण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये काम करण्यासाठी तर स्टॉक मार्केटचं नॉलेज पाहिजे. कारण की आपल्याला त्याच्यातलं नॉलेज नाही म्हणलं आपण कशाची मार्केटिंग करणार. मग त्याच्यासाठी मग सरांनी आम्हाला कोर्स वगैरे प्रोव्हाइड केले, त्यातले नॉलेज दिले की तुम्ही हे कोर्स करा, अशा पद्धतीने मार्केटचं नॉलेज घ्या, ह्या वेबसाईट वगैरे त्यांनी सांगितले. मग आम्ही तसंच काम करत 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 मग आम्हालाच मार्केटची आवड झाली. मग आम्ही मार्केटमध्ये एंटर झालो. मग हळूहळू त्यांनी आम्हाला त्यांचा स्वतःचा पर्सनली गायडन्स दिला, स्ट्रॅटर्जी वगैरे सांगितल्या. मग त्याच्यामध्ये मग हळू जसं मार्केटमध्ये काम करत जाईल तसा एक्सपिरियन्स वाढत गेला. आणि मग त्यानंतर मग मार्केटचं जे प्रॉपर नॉलेज भेटलं का मग तेव्हा आम्ही त्यांच्याबरोबरच काम करतो. सो प्रोजेक्ट बद्दल सोडून स्वतः पर्सनली इन्व्हेस्टिंग कधी चालू केली शेअर मार्केटमध्ये? जेव्हा कंपनी जेव्हा चालू होती तेव्हा आमच्याकडे प्रोजेक्ट चालू होता. प्रोजेक्ट करता करता जेव्हा आम्हाला सगळं प्रॉपर नॉलेज भेटलं तेव्हा सरांनी आम्हाला इन्व्हेस्टमेंट करून दिली. कारण की सरांचं एक असं होतं की तुम्हाला जवळ नॉलेज येत नाही तोवर इन्व्हेस्टमेंट करू नका. सो तुम्ही जी कोचिंग घेतली शेअर मार्केट बद्दल थोडंसं त्याबद्दल सांगा की लाईक काय अनुभव होता तुमचा त्या कोचिंग मधून? त्यांनी कोचिंग करताना त्यांचं एक असं चांगलं होतं की त्यांनी सगळं बेसिक पासून शिकवलं आम्हाला. की आता जे चालू आहे की मध्यंतरी कुठून तरी शिकवतात, मग त्याच्यात ते सिलेबस त्यांचा अर्धवट असतो, पुढं काय असतो तसं नव्हतं. तर मी डेक्कनला होतो ना त्यावेळेस शेअर मार्केट क्रांती ही इन्स्टिट्यूट होती त्यांची. मग त्यांच्यात मी ते क्लास केला. मग त्यांनी मला ते शिकवताना बेसिक पासून शिकवलं, ते बेसिक टू ॲडव्हान्स
हे शिकवल्यानंतर मग त्यांनी लाईव्ह प्रॅक्टिकलमध्ये कसं काम करायचं हे सुद्धा त्यांनी मला प्रॅक्टिकली शिकवलं. ओके. म्हणजे आता काय होतं की बाकीचे काय करतात की प्रॅक्टिकली नॉलेज येत नाही, फक्त आपलं थेअरी देतात आणि संपवतात. पण तसं नाही, त्यांनी मला प्रॅक्टिकली नॉलेज दिलं. इन्व्हेस्टमेंट कशी करायची, काय करायची, त्याच्यामध्ये मनी मॅनेजमेंट असतं, रिस्क मॅनेजमेंट असतं, सायकोलॉजी मॅनेजमेंट असतं, हे बरेचसे पार्ट त्यांनी मला ॲडिशनल शिकवले. या जर्नीवरून एक कळतंय की कुठून ही आयडिया आली असेल हो. बिझनेस इस्टॅब्लिश करायची स्वतःचा. सो आपण याबद्दल बोलू की असा कोणता पॉईंट होता लाईफमध्ये की त्या मोमेंटला समजलं की आता आपल्याला आपला बिझनेस सुरू करायचा आहे. जेव्हा लास्ट टाइम आम्ही सगळे असंच बसलो होतो चर्चा करताना, तेव्हा आमचं असं चालू असताना त्यांनी मला सांगितलं की स्टॉक मार्केट वगैरे, आमचं असंच बोलणं वगैरे चालू होतं की काय असतं काय नाही. मग त्यावेळेस मला एक आयडिया आली, जे आपल्या इकडं तर ह्याची इन्स्टिट्यूट नाही आहे आणि आपल्या लोकांना इकडं खूप लांब यावं लागतं. जे हाऊसवाईफ असतात वगैरे त्यांना जास्त करता येत नाही आणि आता सगळ्यात जास्त त्यांनाच गरज आहे त्या गोष्टी करायची स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट. मग त्याच्यासाठी मग मी इन्स्टिट्यूट तिथं चालू करायचं ठरवलं. मी हा पॉईंट आमच्या सरांना त्यांना मांडला. त्यांनी मला त्याच्याबद्दल गायडन्स दिला की हा तू करू शकतो असं, त्यांनी सपोर्ट दिला. त्यांच्या सपोर्टवर मी चालू केलं. सो आपण आता आपल्या बिझनेस बद्दल बोलू, जे की तुमचे 2 बिझनेस आहेत. सो सर्वात आधी डिजिटल सोल्युशन्स बद्दल बोलून घेऊ, बिकॉज शेअर मार्केटवरती बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, खूप टर्म्स एक्सप्लेन करायचे आहेत आपल्याला. सो थोडंसं डिजिटल सोल्युशन्स बद्दल एक्सप्लेन करा की हा काय बिझनेस आहे आणि काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. डिजिटल मार्केटिंगचा हा आपला प्रोजेक्ट असतो की आता समजा मी तुम्हाला सांगितलं मागेच की डिजिटल मार्केटिंग कंपनी म्हणजे ही काय आहे की समजा आपल्या स्ट्रॅटर्जी आपण दुसऱ्याच्या बिझनेससाठी यूज करून त्यांना हा सेल्स किंवा त्यांचे बिझनेस वाढवून द्यायचा, तर हे आपल्याकडे येतात आणि मग आपल्याकडे ते प्रोजेक्ट हँडओव्हर करून मग आपण त्यांना सेल्स वगैरे वाढवून देतो. असं असतं की त्यांची मार्केटिंग करतो. मग त्याच्यामध्ये ग्राफिक डिझायनिंग असते, वेब डेव्हलपमेंट असते, परत समजा SEO वगैरे पॉईंट असतात, गुगल ॲड्स वगैरे ते त्याच्यामध्ये ॲडिशनल असतात. ओके. आणि आता आपण शेअर मार्केटबद्दल बोलू. मला या पॉडकास्टसाठी खूप सारी रिसर्च करावी लागली की शेअर मार्केटबद्दल मला पण जास्त एक्सपोजर नाहीये. सो थोडंसं बेसिक पासून सुरू करू की जो पण एक व्ह्यूअर आहे त्याला पूर्ण बेसिक पासून समजलं पाहिजे की शेअर मार्केट काय असतं. बिकॉज खूप साऱ्या टर्म्स लोकांनी ऐकलेल्या असतात की हे होते ते होते, मार्केट पडते जाते, हे या गोष्टी काय आहेत. सो थोडंसं सुरुवातीपासून सुरू करू की शेअर मार्केट काय, एक सिम्पल मध्ये सांगायचंच म्हटलं तर कोणाला. स्टॉक मार्केट हे असं आहे की आपण आता जे लोक म्हणतात की इथं फक्त पैसे टाकले की भेटतात, तर ते कसे भेटतात हे त्यांना नॉलेज नाही. आणि हे काय होतं की आता सध्या इकडं हे सांगतोय मग तो सांगतोय म्हणून मी त्याच्यात पैसे इन्व्हेस्ट करतोय आणि मग लॉस झाला की मग ते मार्केटला नाव ठेवतो. हे असं नाही. स्टॉक मार्केट म्हणजे हे असं आहे की अभ्यास करून करण्यासारखं गोष्ट आहे ती. त्याच्यामध्ये काय असतात की स्टॉक वगैरे असतात, जे आता समजा एखादी कंपनी आहे, त्या कंपनीला फंडिंग कमी पडली की ते आपले स्टॉक इस्टॅब्लिश करतो, कसं स्टॉक आणतो. मग त्या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली की जशी ती कंपनी ग्रोथ करते तसे ते आपल्याला रिटर्न्स भेटत असतात. हे सायकल असतं त्यांचं. मग त्याच्यामध्ये IPO वगैरे असतात. मग ते IPO आल्यानंतर आपण त्याच्यात IPO जर बाय केला, मग ते मार्केट जसं ती कंपनी ग्रोथ घेते त्या IPO नुसार आपल्याला ते पैसे म्हणजे इन्व्हेस्टमेंट आपली जी आहे त्याचे रिटर्न्स भेटत असतात. ओके. तू खूप छान समजवलंस की IPO आणि स्टॉक्स काय असतात. सो थोडंसं मला वाटतं IPO वरती बोलू की ही एक टर्म आहे की खूप जण ऐकतात. सो एक सिंपल भाषेत काय असतं IPO, काय असतो कंपनीचा? IPO म्हणजे हे की त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एखादी कंपनी आहे, त्या कंपनी सध्या फंडिंग कमी पडते किंवा त्यांना फंडची गरज असते. मग ते काय करतात की IPO त्यांचा बाजारात आणतात. मग त्यांच्या कंपनीचा IPO बाजारात आणल्यानंतर मग आपण त्याच्यात एक इन्व्हेस्टमेंट करायची असते की त्या IPO आपण बाय केला की त्याच्यानंतर तो IPO हा सगळ्यांना भेटत नाही. म्हणजे जसं ते त्यांचा क्रायटेरिया असतो, त्या क्रायटेरियामध्ये बसला तरच IPO भेटतो. मग ते IPO भेटल्यानंतर मग जशी इन्व्हेस्टमेंट आपली ती कंपनी ग्रोथ करते, मग तसं आपल्याला इन्व्हेस्टमेंट भेटते. ओके. सो ह्या पॉडकास्टची थीमच ही आहे की बिझनेस आणि स्टॉक मार्केट. सो बेसिक्स जवळजवळ कव्हर केलेत आपण की एखादा जो फ्रेशर आहे त्याला ऐकायचंय की काय असतं स्टॉक मार्केट. सो थोडंसं आता आपण एक फ्रेशरच्याच पर्स्पेक्टिव्हने चालू की कोणाला एंट्री करायची आहे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, तर सर्वात पहिले तर की मिस्टेक्स होणार. सो जो बिगिनर आहे तो काय मिस्टेक्स करतो तुमच्या अनुभवातून? बिगिनर काय करतो, जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायची असते किंवा एखाद्याला स्टॉक मार्केट शिकायचं असतो, तो काय करतो, युट्यूबवर शिकतो पहिल्यांदा. युट्यूबवर कसं आहे की युट्यूबवर नॉलेज घेणे हे चांगले, पण ते अप्लाय करायला जातो तेव्हा ते लॉस करतो. कारण की त्याच्यामध्ये तर तुम्हाला फक्त नॉलेज दिलेलं असतं, जो गायडन्स असतो तो भेटत नाही. म्हणजे जो बिगिनर असतो तो स्टॉप लॉस वगैरे त्यांना माहित नसतं, रिस्क मॅनेजमेंट माहित नसते, सायकोलॉजी मॅनेजमेंट माहित नसते, काहीच मनी मॅनेजमेंट माहित नसते. हे पाहिजे त्यांना समजलं. आता जेव्हा तुम्ही कोर्स, मी काय म्हणतो की जेव्हा एखाद्याला बिगिनर आहे आणि त्याला जर शिकायचंय तर त्याने सरळ कोर्स करावा, एक चांगला पुढं पण करावं पण कोर्स करावा. कारण की ते कोर्समध्ये फक्त तुम्हाला नॉलेज नाही तर त्यांचा गायडन्स पण भेटतो, त्यांचा अनुभव भेटतो. तो अनुभव महत्वाचा आहे. कारण की जे ट्रेनिंग देतात
त्यांना जास्त अनुभव असतो, 10-15 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो. मग त्यांनी जे मार्केटमध्ये बघितलं ते याला सांगितलेलं असतं, की सांगतात की हे मार्केटमध्ये इथं आहे, हे जे चुका असतात ते त्यांना सांगतात की तुम्ही इथं चुका करू नका, स्टॉप लॉस मेंटेन करा, स्टॉप लॉसमुळे लॉस होत नाही जास्त. मग जरी तुम्ही आता फ्रेशर आहे, जरा एखादा ट्रेड चुकला तर तुमचा कमी लॉस होईल. सो आता या पॉडकास्टमध्ये थोड्याशा टेक्निकल टर्म्स यायला चालू होतील, ज्या की एक्सप्लेन करायच्यात सिम्पलमध्ये. सो त्याआधी ना एक आता कोणी पण ऐकतं की स्टॉक मार्केटमध्ये कंपनीची जशी ग्रोथ होईल तशी स्टॉक्स ग्रो होतात. ते थोडंसं ऐकायला सोपं वाटतं, बट स्टॉक मार्केट कसं वर्क करतं, बिकॉज खूप साऱ्या अशा कंडिशन्स असतात एक्सटर्नल ज्या की अफेक्ट करतात मार्केटला, मार्केट खाली येतं. ते कसं होतं, एक्सटर्नल मध्ये काय होतं की समजा न्यूज वगैरे जे असतात त्याच्यावरचा एक प्रभाव असतो, किंवा ऑपरेटर असतात, पण ऑपरेटरचं नाही एवढं, पण न्यूजचा जास्त इफेक्ट होतो. आता काय होतं की एक कंपनी आहे, तिचं सध्या सगळं चांगलं चालू आहे, पण समजा एक त्यांची न्यूज जी बॅड आहे ती जर बाहेर कळाली तर मग सगळे इन्व्हेस्टर काय करतात की आपला पैसा काढून घ्यायचं बघतात. मग तेव्हा ते मार्केट स्टॉप पडतो किंवा क्रायसिस होतं, असं आहे ते. जर आपल्याला एखादी कंपनी ग्रोथ होत असेल आणि अचानक तिचा एक मायनस पॉईंट लूप होल्स लोकांना कळाला तर मग ती क्रॅश व्हायची शक्यता असते त्याची. ओके, सो खूप साऱ्या गोष्टी अफेक्ट करत असतात मार्केटला, आणि त्याच्यामध्ये मग ते इनसाइडर वगैरे ते असतात काही गोष्टी, ते लीक झाली की मग तसं पण मार्केटचं होतं. एखाद्या इन्व्हेस्टरला आपलं माइंड खूप ऍक्टिव्ह ठेवायला लागेल, खूप लक्ष ठेवायला लागेल या गोष्टींवर. जेव्हा मार्केटमध्ये आपण काम करतो ना, की त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला चार्ट वगैरे बघूनच फक्त काम करू शकता असं नाही, तुम्हाला बाकीच्या काही गोष्टी त्याच्याबद्दल माहिती पाहिजे, त्या कंपनीबद्दल, त्यांची कामं, त्यांचं वर्क, त्यांचे जे मॅनेजिंग आहे सगळं त्याच्यावर, त्यांच्या न्यूज वगैरे त्याच्यावर कंटिन्यू तुमचं काम पाहिजे. ओके, सो आपण थोडंसं दुसऱ्या गोष्टींबद्दल बोलू, की लाईक जो स्टॉक मार्केट आहे त्यामध्ये तुम्ही पण इन्व्हेस्टमेंट चालू केली, तुमची पर्सनल बिझनेस सुद्धा चालू केला. सो असं कोणी व्यक्ती किंवा कोणी मॉडेल, रोल मॉडेल ज्याला बघून थोडंसं वाटतं की हां यांनी काहीतरी केलेलं आहे, थोडंसं यांच्यासारखं काहीतरी? तसे आमचे रोल मॉडेल म्हणजे हर्षद मेहता, त्यांच्यानुसार आम्ही त्यांनाच गायडन्स म्हणून आम्ही स्टॉक मार्केटमध्ये चालू केलं. कारण की त्यांचे जे मास्टर माइंड आहे ते मास्टर माइंड होते, ते बिग बुल होते तसे. आणि त्यांनी जे त्यांच्याकडे स्कॅम वगैरे म्हणतात तर तसं ते स्कॅम नव्हतं, त्यांनी फक्त जे लूप होल्स असतात त्याचा यूज केलेला होता, ते स्कॅम आपल्याला नाही म्हणता येणार. आणि हर्षद मेहताची स्ट्रॅटर्जी वगैरे जे होत्या त्या भारी होत्या. ओके, हर्षद मेहता स्कॅम जो आहे ना, जी सिरीज वगैरे पण लोकांनी बघितली, स्कॅम मधून म्हणजे ती एक थोडंसं मला वाटतं एक सिंपल भाषामध्ये एक्सप्लेन करा की तो जो स्कॅम काय होता पूर्ण, म्हणजे जो लूप होल होता तो मला नाही वाटत की सगळ्यांना समजलं असेल की काय केलं गेलं इथं. एक सिंपल भाषेमध्ये काय होतं, काय ते बँकेचे रिसिट्स वगैरे कसं केलं गेलं स्कॅम. ते जर हर्षद मेहताचं जे आहे तर जेव्हा आपले जे इन्व्हेस्टमेंट आपण करतो तर ते काय होतं की आपल्या पैशाचे असते, तर तो काय करायचा की जे बँकेत जे आपले जे अमाऊंट असते जे ठेवलेली, कुणी एफडी करतं, कुणी काय करतात, शेवटी ते एफडी वगैरे ते केलं तर ते मार्केटमध्येच इन्व्हेस्टमेंट करतात. तेच तसं आहे, जरी त्यांच्याकडे असले तरी म्युच्युअल फंड वगैरे हे असतात की ते इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्येच करतात. तसंच मग हर्षद मेहता काय करायचं की जे त्यांच्याकडे जे अमाऊंट आहे त्या अमाऊंट ते BR जे असतात, जे ठेवलेली अमाऊंट असते ते BR ते यूज करायचं, आणि ते ह्यूज अमाऊंट म्हणजे ती अमाऊंट जास्त असल्यामुळे ते मार्केटवर हे पडायचं, प्रभाव पडायचा. मग ते मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर स्टॉक वगैरे ते वाढवायचे, मग ते स्टॉक वाढल्यानंतर मग त्यांची जी अमाऊंट आहे ती जास्त व्हायची आणि ते भेटायचे त्यांना. मग असे कितीतरी स्टॉक आहेत की त्यांनी जे ते स्टॉक वाढवले, त्यांची जी प्राइस आहे ती वाढवली, आणि मग ते परत आपले आता चालू आहेत रेग्युलर. म्हणजेच की जी BR असायची त्याच्यामध्ये मनी ट्रान्सफर त्या इंडिव्हिज्युअलच्या अकाउंटवरती व्हायचा पर्टिक्युलर टाइमसाठी, जे पैसे पडून येत ते यूज करायचा मार्केटसाठी, आणि यूज करून पुन्हा दुसऱ्या बँकेला ते हा जो लूप होल होता सर्वांना समजला नव्हता कोणाला त्यावेळेस. ओके, सो टॉकिंग अबाउट 2025 चालू आहे, आत्ताची काय कंडिशन आहे मार्केटची? आता जसं मार्केट क्रायसिस होते की आता मागचे 6 वेळा तसे क्रायसिस झाले, तसं आता सुद्धा मार्केट क्रायसिस मध्ये चालू आहे. आता एक स्टेबल होण्यासाठी मार्केट टाइम घेईल, आणि मग जसं मार्केट स्टेबल होईल मग हाय असं परत मार्केट रेग्युलर चालू होईल. त्याच्यामध्ये मागं पण क्रायसिस आलेले आहेत, जसं कोविडला आहे, हर्षद मेहताच्या स्कॅमच्या त्यावेळेस होतं, 2000 ह्याच्या वेळेस पण झालं आपलं कोविडला 20ला. तसं आता जसं मार्केट क्रॅश होऊन परत स्टेबल झाल्यानंतर परत जसं मार्केट ग्रोथ करतं तसं आता परत मार्केट ग्रोथ करेल. आता मार्केट क्रॅश व्हायची काही कारण बरेचसे आहेत त्याच्यामध्ये, डोनाल्ड ट्रम्पने स्टे टाकलेलं वगैरे ते बरेचशा गोष्टी आहेत त्याच्या, ते जे आयात निर्यात वगैरे ते बरेचसे आहेत त्याच्यामध्ये, जे डोनाल्ड ट्रम्पने स्टे टाकलेले आहेत की त्याच्यामुळे मग ते इन्व्हेस्टरला वाटतं की स्टॉक काढावा वगैरे ते, त्याच्यामुळे ते क्रायसिस चालू आहेत तसे. सो ॲज अ फ्रेशर अँड बिगिनर मी पण जेव्हा गोष्टी ऐकतोय तर एक गोष्ट समजते की जो पण माणूस ट्रेडिंग करतो, इन्व्हेस्टमेंट करतो स्टॉक्समध्ये, त्याला
खूप साऱ्या गोष्टींचं नॉलेज असणं गरजेचं आहे. तर एक चांगलं टिकून राहायचंय मार्केटमध्ये. इंटरनॅशनल पॉलिटिक्स, न्यूज, करंट काय सिच्युएशन आहे कंपनीची ते सुद्धा माहिती पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्यांचं नॉलेज घेण्यासाठी काही सोर्सेस जे की तुम्ही यूज करता, बाकीचे यूज करतात, केल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला म्हणलं आपण एखाद्याकडे क्लास करतो पण ते युट्यूबवर बघतो, पण युट्यूबवर काय होतं की नॉलेज भेटतं, मग हे जे बाकीचे सोर्सेस वगैरे ते कुठं असतात ते सांगत नाही. मग ते जे आपण क्लास का करावं ते ह्याच्यासाठी करावं, कारण की जे सोर्सेस असतात, मग ज्या न्यूज असतात ते कुठे ऍक्च्युअल चेक केलं पाहिजे, किंवा आताचे जे ओआय डाटा असतो तो ओआय डाटा कुठे चेक केला पाहिजे, बायर सेलर कुठे आहेत ऍक्च्युअल ते समजलं पाहिजे. कारण की आता काय होतं की मार्केटमध्ये कोणी पण इन्व्हेस्टमेंट करतं. आता समजा 2 कॅन्डल झाल्या ग्रीन तर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, आणि ते समजा 2 कॅन्डलवरच पुढच्या वेळेस लगेच रेड मारतात, मग तिथं त्यांचा लॉस होतो. कारण की त्यांना ऍक्च्युअल त्यांना माहितच नसतं की बायर्स कुठे आहेत सेलर्स कुठे आहेत. मग ते महत्वाचं आहे. मग ते ओआय डाटा वेबसाईटवरनं कोणत्या चेक करायचा. मग त्याच्यामध्ये ट्रेडिंग टिक वेबसाईट आहे किंवा मनी कंट्रोल आहे. मनी कंट्रोलवर आपण बायर गेनर आणि लुजर ते चेक करू शकतो. अशा वेगवेगळ्या ज्या न्यूजच्या आहेत त्या पण आपण चेक केल्या पाहिजे. मनी कंट्रोल हे बेस्ट आहे न्यूजसाठी. आणि जर तुम्हाला जर चार्ट पॅटर्न वगैरे ते जर चेक करायचं असेल तर त्याच्यासाठी ट्रेडिंग व्ह्यू यूज करावं. ओके, अशामध्ये या साईट्स आहेत. ओके, आय गेस काही चॅनल्स सुद्धा असतात, न्यूज चॅनल जे ट्रेडिंगच्या न्यूज वगैरे एनडीटीव्ही बिझनेस वगैरे ते आता बरेचसे झालेले आहेत. एनडीटीव्ही वगैरे ते दाखवतात त्याच्यामध्ये. ओके, सो आता थोडंसं टेक्निकल टर्म्स वरती बोलू की तुम्ही यूज केल्या टर्म्स आता, कॅन्डल्स, चार्ट्स, ग्राफ्स. सो थोडंसं याबद्दल सांगा की जो ग्राफ आपल्याला दिसतो, कॅन्डल्स वगैरे ज्या दिसतात स्टॉक मार्केटमध्ये, ग्रीन, रेड, सो या काय गोष्टी आहेत आणि या कशा यांच्यावरती अभ्यास केला जाऊ शकतो? तर त्या ज्या ग्रीन कॅन्डल होतात त्या म्हणजे ऍक्च्युअल बायर्स असतात, आणि ज्या रेड कॅन्डल आहेत ते सेलर्स असतात. तर ग्रीन कॅन्डल जेव्हा बनत असतात तेव्हा मार्केट हे अप ट्रेंड चालू असतं, आणि जे रेड असतात ते डाऊन ट्रेंड चालू असतं. हे बेसिक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण त्याचा अभ्यास करण्यासाठी जे आपले मागचे जे असतात ते चेक केले पाहिजे, प्रिव्हियस त्याचे चार्ट. त्याच्यामुळं आपण काय करू शकतो, आता समजा त्याच्यात सपोर्ट रेजिस्टन्सचा एक पार्ट असतो की आपण सपोर्ट लावतो, रेजिस्टन्स लावतो. कारण की मार्केट जेव्हा वर्किंग करतं तेव्हा ते एक सपोर्ट तरी घेतं किंवा रेजिस्टन्स तरी घेतं. मार्केट अप ट्रेंड जात असेल तर रेजिस्टन्सला जर तिथं टच झालं आणि जर मागे रेजिस्टन्स झालेला असेल तर तिथून ते मार्केट खाली पण येतं, आणि जर खाली जर सपोर्टला जर तयार झालेलं असतं तर मार्केट ग्रोथ पण करतं, म्हणजे अप ट्रेंडला जातं. मग हे त्याच्यातले टर्म आहेत. त्याच्यामध्ये मग वगैरे बरेचसे कॅन्डल आहेत जे हॅमर वगैरे ते असतात, मग ते त्याचा यूज करून मग मार्केटमध्ये आपण काम करतो. ओके, सो मी जेव्हा रिसर्च करत होतो पॉडकास्टसाठी तेव्हा मला एक गोष्ट समजली की तुम्हाला जर मार्केटमध्ये टिकून राहायचं आहे, तुम्ही सगळ्या गोष्टींचं नॉलेज तर घेऊ नाही शकत, तुम्हाला चार्ट्स रीड करता आलेच पाहिजे. त्या बिकॉज इन द एंड काही पण बाहेरून इफेक्ट तुम्हाला चार्टमध्ये दिसणारच आहे. थोडंसं माइंड ऍक्टिव्ह ठेवायला लागेल, चार्ट्स वरती लक्ष द्यायलाच लागतं. चार्टमध्ये कसं होतं की बरेचसे चार्ट पॅटर्न ऑलरेडी बनलेले असतात, मग ते चार्ट पॅटर्नच आपण फक्त यूज करून तर त्याच्यामध्ये हा बाबा अप ट्रेंड झालाय, डाऊन ट्रेंड झालाय, कोणता चार्ट बनलाय ते आपल्याला तिथे समजलं पाहिजे. त्यानुसार आपण मग ते वर्किंग होतं. हे जे चार्ट्स रीड करण्यासाठी काही लाईक क्लासेसमध्येच शिकवले जातात? क्लासेसमध्ये शिकवले जातात किंवा गुगलला सगळीकडे ते अवेलेबल असतात. ओके, ह्याची पण एक टेक्निक असेल रीड करायची, ती जमली पाहिजे. हो, ते म्हणजे ऑलरेडी बनवलेले असतात त्याच्या. ते चार्ट आपण फक्त आपल्या ज्या ऍक्च्युअल चार्ट आहेत जे आता चालू आहेत त्याच्यामध्ये ते सेट होतात का, तर मग ते सेट झाले तर मग इथून मग आपण समजा अप ट्रेंड होऊ शकतो. मग तसं ते मार्केट वर्किंग असतं. मग समजा तिथून ते सपोर्ट तोडला किंवा रेजिस्टन्स ब्रेक केला तर मग ते त्यानुसार मार्केट जातं. ओके, हे जे चार्ट्स बनलेले आहेत हे रिलेव्हंट आहेत, जुने सुद्धा, आता सुद्धा जे मार्केट ते चार्टवरच सगळं मार्केट चालू असतं. ओके, सो एक प्रेडिक्शन केलं जाऊ शकतं, पूर्णपणे नाही पण चार्टच्या बेसिस, त्या चार्टच्या बेसिसवर आपण काय करू शकतो, 2-3 गोष्टी जर आपल्या जर असेल तर आपण प्रेडिक्ट करू शकतो. समजा आपल्याला ओआय डाटा चेक केला आपण, ओआय डाटा असतो, ओआय डाटा ऍक्च्युअल आपल्याला बायर्स समजले की हा बाबा बायर्स समजले ह्या प्राइसला बायर्स आहेत तर मार्केट तिथून वरच जातं, किंवा सेलर्स असेल तर मार्केट तिथं खाली जातं. तर ते ओआय डाटा वगैरे चेक केला पाहिजे त्याच्यावर सगळं. सो आजकाल जे पण बिगिनर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू करतात, एक पेशन्स लेवल खूप कमी असतो, लॉस खूप होतो, प्रॉफिट हवा असतो. सो नॉलेज कमीच असतं किंवा नसतंच, जस्ट एक काहींचं ऐकून इन्व्हेस्टमेंट करायला चालू करतात. सो एक टर्म आहे की इंट्राडे ट्रेडिंग, जी की खूप फेमस आहे. सो ती एक सिम्पल मध्ये समजून द्या की काय विषय आहे ट्रेडिंग. इंट्राडे, ऑप्शन आणि स्विंग ट्रेडिंग आणि लॉंग टर्म हे असे प्रकार आहेत, स्काल्पिंग वगैरे. त्याच्यामध्ये जे काय करतात आत्ताची जी जनरेशन आहे त्यांना लगेच पैसे पाहिजे असतात. आता जे ऑप्शन वगैरे त्याचं काय असतं की सकाळी 9:15 वाजता मार्केट चालू होतं, 3:30 वाजता बंद क्लोज होतं. मग त्याच्यात काय होतं की मार्केटची मुवमेंट जास्त असते, आणि आताची जी कंडिशन आहे की त्यात सगळ्यांना असं वाटतं की त्याच्यातनं इन्व्हेस्टमेंट करावं आणि लवकरात लवकर पैसे काढून बाहेर निघावं. पण ते असं असतं की त्याच्यात सगळ्यात जास्त लॉस हा ऑप्शनला होतो.
हे सेबीने सुद्धा सांगितलेलं आहे, सगळ्यांनी सांगितलं, तरी पण सगळेजण आपले त्याच्यातच इन्व्हेस्टमेंट करतात. मग ज्या बाकीचे पण गोष्टी आहेत, स्विंग ट्रेडिंग असते किंवा इंट्राडे असतं, हे लॉंग टर्म आहे, ह्याच्यात पण इन्व्हेस्टमेंट केलेली चांगली आहे. पण जे आता जे सगळ्यांचं ऐकून जे करतात ते ऑप्शनच आहे, ते थोडं कमी केलं पाहिजे. जर केलं तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला ना थोडं स्ट्रॅटर्जी अप्लाय केलं पाहिजे. तुम्ही जे तुम्हाला सांगितलं की ते नॉलेज घेतलं पाहिजे, त्याच्यात तुम्ही बायर सेलर ते आहेत ना, ते सगळं ऑप्शनचं ते समजलं पाहिजे. ऑप्शन चेन वगैरे जे असते ते वाचता आली पाहिजे तुम्हाला. या सगळ्या गोष्टी त्या करूनच तुम्ही ऑप्शनमध्ये काम केलं पाहिजे. त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये काय होतं की आत्ताच्या कंडिशनला जे नवे आहेत ते इन्व्हेस्टमेंट करतात, लॉसला ते काय करतात, जास्त वेळ थांबतात. आणि जे प्रॉफिटला लवकरात लवकर प्रॉफिट काढतात, बाजूला होतं. आणि मग ते त्यांचं ते एक मायनस पॉईंट होतो. ते त्यांचं रिस्क मॅनेजमेंट त्यांचं ते फेल जातं तिथं, जे सायकोलॉजी मॅनेजमेंट असतं. कारण की काय होतं की जेव्हा लॉस होत असतो तेव्हा तो घाबरलेला असतो आणि तो लॉस वाढतच जात असतो. आणि मग त्याला कुठंतरी वाटतं की बाबा थांबावं, आणि तर मग ती वेळ गेलेली असते, मग ते तिथं स्टॉप करतो. जसं प्रॉफिटला काय होतं की त्याला काय वाटतं की कधी पैसे भेटतात कधी नाही, मग ते पटकेच जे कमी अमाऊंट असते तेवढे ते करतात आणि तसं मार्केट वर जात असतं. मग ते तिथं मग ते त्यांचं लॉस होतो बरोबर. सो ही जी इंट्राडे ट्रेडिंग आहे किंवा ऑप्शनल ट्रेडिंग आहे, ही फक्त एका पर्टिक्युलर दिवसापुरती केली जाते. दिवसापुरती. त्याचं कसं असतं की डेली असतं ते, त्याची एक्सपायरी वगैरे ते असतात, गुरुवारी वगैरे बँक निफ्टी असे जे असतात. त्याच्यामध्ये कसं असतं, समजा आता निफ्टी 50 आहे, ज्या टॉप 50 कंपनी आहेत ते निफ्टी 50 मध्ये असतात. बँक निफ्टी म्हणजे जे असतं की त्या सगळ्या बँका आहेत, त्या बँकेचे स्टॉक असतात, मग त्याच्यानुसार ते वर्क करत असतात. मग आता ह्याच्यामध्ये काय होतं की सगळ्यात जास्त बँक निफ्टी जी असते, आता सगळं एक उदाहरण घेतो, बँक निफ्टी आहे, त्या बँक निफ्टीमध्ये काय होतं की HDFC बँकेचा जास्त रोल आहे. मग बँक निफ्टीचा एखादा मायनस पॉईंट ते बँक निफ्टी पण पाडू शकते. तसेच मग सेन्सेक्स आहे, फिन निफ्टी आहे, हे वगैरे ते इंडेक्स आहेत. हे इंडेक्सनुसार आपण त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करू शकतो. मग त्याच्या प्रत्येक एक्सपायरी आहे, पण आता त्याच्यामध्ये जे स्ट्रिक्ट केलेलं आहे थोडंफार, की एक्सपायरी एकच केलेली आहे त्यांची, किंवा त्याचे टॅक्स वगैरे त्याला पण ॲडिशनल केलेले आहे. जे आपण एंट्री मारतो त्यावेळेस जे ब्रोकरचे एक अमाऊंट असते ते घेतात. ते म्हणजे ट्रेड करताना 40 रुपये, परत काढताना 40 रुपये, असे ते त्यांनी ते लावलेले आहेत. मग तुम्हाला लॉस होऊ नाही होऊ ते तेवढे त्यांना ते द्यावंच लागतं. बट त्या पर्टिक्युलर टाइमला बाय सेल होणार. हो, 2:15 तुम्हाला जेव्हा मार्केट क्लोज करतं ना 3:30 पर्यंत, तर तुम्हाला ते क्लोज करण्याचे. जर तुम्ही क्लोज नाही केलं तर ते मार्केटमध्ये जे ब्रोकर असतो तो ऑटोमॅटिक तुम्हाला बाहेर करतो, आणि मग त्याचे उलट एक्स्ट्रा चार्जेस लावतात. जर त्याच्या आधी तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही ते प्रिव्हियस म्हणजे ते नेक्स्ट डेला ते हे करू शकता, पोस्टपोन करू शकता की. पण त्याच्या जर तुम्ही जर केलं नाही किंवा लक्ष दिलं नाही, ते ऑटोमॅटिक जर ते ब्रोकरने बाहेर काढलं तर मग ते तुमचं एक्स्ट्रा चार्जेस लावतात. सो तुम्ही एक टर्म यूज केली आता, निफ्टी आणि सेन्सेक्स. हो. सो या टर्म्स बद्दल थोडंसं एक सिम्पल मध्ये एक्सप्लेन करा की काय असतं त्या गोष्टी. ते सेन्सेक्स आणि हे इंडेक्स आहेत एक प्रकारे. आपण त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करतो ना, की त्याच्यात जे कंपनी असतात त्याच कंपनी असतात, फक्त ते डेली वर्किंग असतात. आता जे तुम्हाला सांगितलं ना मी, बँक निफ्टीमध्ये काय होतं की सगळ्या बँक असतात टॉपच्या, आणि निफ्टी 50 याच्यामध्ये सगळ्याचे टॉप 50 कंपनी आहेत ते असतात. त्याच्यामुळे त्यांचे निफ्टी 50 आणि बँक निफ्टी असं त्यांना म्हणतात. हे सगळं एकमेकाला जुळून आहे. समजा सेन्सेक्स पडलं तर बँक निफ्टी पडते, बँक निफ्टी पडली तर निफ्टी 50 पडते, असं ते चालू असतं त्यांचं. त्याच्यामध्ये पण लॉट साईज वगैरे असतात. मग त्या लॉट साईजनुसार आपण काम केलं पाहिजे. आता काय करतात की एका 2-2 लॉटने काम करतात प्रत्येक जण. सुरुवातीला आता एक लॉटने काम करतात. मग त्याच्यामध्ये काय होतं की स्ट्राईक प्राइस वगैरे हे असतात मेंटेन. स्ट्राईक प्राइस काय करतात, हे सगळ्यात कमी स्ट्राईक प्राइस घेतात. त्याच्यात एक 3 पॉईंट असतात, इन द मनी, आउट द मनी, ATM असे, ऍट द मनी हे असतात. मग त्याच्यामध्ये ते फारच इन द मनीला काम करतात किंवा ऍट द मनीला काम करतात. त्याच्यासाठी काय होतं की ती कमी अमाऊंट असते ना, मग त्या कमी अमाऊंटसाठी ते काम करतात, पण त्याच्यात मुवमेंट नसते. ती मुवमेंट शोधता आली पाहिजे त्याच्यामध्ये. मग ते आता ते स्ट्राईक प्राइस जी आपली, स्ट्राईक प्राइस मेन ओळखता आली पाहिजे की कोणत्या स्ट्राईक प्राइसला आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, किंवा त्याचा कॉल कोणता घ्यायचा, पुट कुठे घ्यायचा. ते ऑप्शन हे असं आहे, जसं आता तुम्हाला म्हणलं की मार्केट वर चालले तेव्हाच आपल्याला प्रॉफिट होतो, तसं नाही. ऑप्शन मध्ये असं आहे की जेवढं मार्केट खाली चालले तेवढं पण आपल्याला प्रॉफिट होतो. 2 टर्म आहे त्याच्यात, कॉल साईड आणि पुट साईड. पण त्याच्यात आपल्याला समजलं पाहिजे की आपण आता कॉल साईडला एंट्री घ्यायची का पुट साईडला एंट्री घ्यायची. कसं आता थोडासा हेवी झालाय बिकॉज खूप साऱ्या टेक्निकल टर्म्स आल्यात आता याच्यामध्ये. सो थोडंसं बेसिक्स क्लिअर झालेत, थोडं डीप चाललंय आपण. सो थोडं सजेशनच्या बाजूला जाऊ आता, की तुम्ही एक्सप्लेन केले की खूप सारे ट्रेडिंगचे टाईप्स आहेत. बट तुम्हाला जर एक बिगिनर आहे ज्याला सस्टेन करायचे मार्केटमध्ये आणि एक प्रॉफिट घ्यायचा आहे बट पेशन्स सुद्धा आहेत, तर कोणता ट्रेडिंग टाईप त्यासाठी तुम्ही सजेस्ट कराल त्याला? तुम्हाला जेव्हा तुम्ही स्टार्टिंग करता तेव्हा एक्सपिरियन्स घेताना सुरुवातीला तुम्ही हे स्विंग ट्रेडिंग करा. कारण की स्विंग ट्रेडिंग ही अशी आहे की 1 मंथ, 1.5-2 मंथ आपण ते ठेवू शकतो स्टॉप. त्याच्यावर असं नाही की आपल्याला ते क्लोजच करा किंवा हेच करा, आणि ते रातोरात शून्य तर होत नाही. त्याच्यामुळे आपले कॅपिटल आहे ते आपलं सेफ राहतं. त्याच्यामध्ये तसं ऑप्शन आहे, ऑप्शनमध्ये तसं नाही. ऑप्शनमध्ये तुम्हाला संध्याकाळी क्लोज करण्याचे,
मग तुम्ही लॉसमध्ये असू किंवा प्रॉफिटमध्ये असू. तसं स्विंग ट्रेडिंगला नाही, लॉंग टर्मला नाही. स्विंग ट्रेडिंगला कसं होतं की जसं जेवढं आपल्याला जवळ प्रॉफिटमध्ये आपण येत नाही तोवर आपण तो स्टॉक ठेवू शकतो. मग आपलं ते लॉंग टर्मच एक प्रकारे झालं. स्विंग ट्रेडिंग आता समजा मी आज इन्व्हेस्टमेंट केली स्विंग ट्रेडिंगमध्ये एका स्टॉकमध्ये, एक महिनाभर ठेवली आणि मला माहिती आहे, मी आता अनालिसिस केलं की महिनाभरानंतर ही मार्केटमध्ये वरती ग्रोथ करणार आहे आणि त्या ग्रोथ झाल्यानंतर परत ते खाली येणार आहे. मग मी त्या पॉईंटला आपण समजा ते सेल आउट करू शकतो. मग तिथून जसं मार्केट खाली पडलं आपण परत इन्व्हेस्टमेंट करू शकतो. मग त्याच्यामध्ये ह्या स्ट्रॅटर्जी असतात स्विंग ट्रेडिंगमध्ये. स्विंग ट्रेडिंग आणि लॉंग टर्म हे सेमच असतं. फक्त स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय की 1 ते 2 महिन्यासाठी ठेवणे आणि लॉंग टर्म म्हणजे आपण वर्ष जवळ आपल्याला ते ठेवायचे ते ठेवू शकतो. जे मल्टीबॅगर कंपनी आहेत त्या जास्त आहेत हेवी, म्हणजे जास्त अमाऊंटवाले ते आपण लॉंग टर्मसाठी ठेवू शकतो. मग त्याच्यामध्ये आता रिलायन्स वगैरे जे आहेत टाटाच्या वगैरे ते आपण लॉंग टर्मसाठी खूप चांगले आहेत, ते यूज करू शकतो. सो लाईक आपण ऐकतो की हा स्टॉक मार्केटचा बिग बुल आहे, काही मोठी नाव पण ऐकतो. सो हे जे सक्सेसफुल झाले लोक यांनी कोणती स्ट्रॅटेजी यूज केली असेल? लॉंग टर्मच केली असेल. लॉंग टर्म स्विंग ट्रेडिंग ते ऑप्शन मध्ये तेव्हा त्यांनी जास्त चालवलंच नाही. त्यांना सगळ्यांना माहिती आहे की जर मोठे पैसे जर कमवायचे स्टॉक मार्केटमध्ये तर तुम्ही स्विंग ट्रेडिंगच चालू करा बऱ्यापैकी. कारण की जे स्टॉक वगैरे असतात ते सगळ्यात जास्त ते रिटर्न्स तिथूनच भेटत असतात स्टॉक मधून. पण आपल्याला काय झालं की आता हा गैरसमज झालेला आहे की यांचा की ऑप्शन मध्ये पैसे भेटतात. ऑप्शन मध्ये पैसे आहेत, मी म्हणत नाही ऑप्शन मध्ये पैसे नाही, पण त्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागतो, पेशन्स खूप लागतात. ते तुमचा अभ्यास झाला पाहिजे. जो नवा आहे तो त्याच्यात जाऊन लॉस खाऊन येतो आणि मग कॅपिटल संपतं आणि मग ते कॅपिटल संपलं की मग ते नाव ठेवतो स्टॉक मार्केट. ते असं झालेलं आहे एक प्रकारे. सो ट्रेडिंग किंवा स्टॉक मार्केट बद्दल मला सुद्धा जास्त नॉलेज नाहीये. मी थोडीशी रिसर्च केली, त्यामध्ये काही टर्म्स ऐकण्यात आल्या माझ्या. बट आता एक समजते की तुम्ही जो बिझनेस चालू केलाय जे की मराठी भाषेमध्ये सांगताय, टर्म्स एक्सप्लेन करताय एकदम छान की काय असतंय सिंपल भाषेमध्ये, तर ते एक समजतंय की हा इथं गोष्ट समजते आता. बट ऐकायला अवघड वाटते जेव्हा आपण बाकीच्यांचं ऐकतो किंवा न्यूजच ऐकतो. सो मला वाटतं हा एक खरंच चांगला बिझनेस आहे. याचा फक्त एक एक्सपोजर असायला हवा लोकांना की काय असतं स्टॉक मार्केट, एक आपल्या भाषेत कळावं की ह्या गोष्टी कशा वर्कआउट करतात. बाकीचं कसं होतंय की जे बाकीचे क्लासेस वगैरे आहेत आता ते काय करतात की सध्या त्यांनी फक्त शिकवतात पण ते इंग्लिश आहे. मग जो आपल्याला जो बेसिक वाला आहे जो आपल्याकडे गावाकडचा असतो एखादा कुठं गरीब असतो त्याला ते समजत नाही आणि मग त्यांनी ते काम नाही करावं त्या मार्केटमध्ये. असे आत्ताची कंडिशन अशी आहे, ही जनरेशन अशी आहे की प्रत्येकाने मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. कारण की मार्केटमध्ये हे एक सेकंडरी सोर्स ऑफ इन्कम हे चांगले आहे आणि हे एक आहे की आपली काय करतात आपले लोक की हे फर्स्ट करतात, जे हे सेकंडरी इन्कम आहे ना ते फर्स्ट करतात, मग तिथं त्यांची चुकी होती. आपल्याला एक अमाऊंट ही आली पाहिजे हे फर्स्ट इन्कम मधनं आणि मग ते आपण आलेले अमाऊंट ही इन्कम दुसऱ्या सेकंडरी सोर्स मध्ये आपण म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू. पण आताच काय करतात की सगळे फर्स्टच करतात स्टॉक मार्केट आणि मग तिथून नाही आले की मग लॉस वगैरे हे जे मग ते त्याच्यात होतं त्यांना आणि मग ते मग मार्केट वाईट आहे वगैरे मग ते त्याला नाव द्यायला चालू करतात, घाबरून जातात लोक की नको इन्व्हेस्ट करायला. त्यांचं कॅपिटलच तिथं संपलं मग ते काय करू शकत नाही. मग त्याच्यासाठी मग ते मनी मॅनेजमेंट वगैरे ते वापरलं पाहिजे. सो हा पॉडकास्ट घेण्याचं कारणच हे की लोकांपर्यंत आपल्या भाषेत पोहोचावं की स्टॉक मार्केट काय असतं, कसं काम केलं जातं, काय गोष्टी कराव्या लागतील जर तुम्हाला याच्यात लॉंग टर्म गेम प्ले करायचा असेल. सो थोडंसं आपण एक पॉवर स्टॅट्स बद्दल बोलू की एक स्टॉक मार्केटची काय पॉवर आहे, एक समजून जाईल लोकांना की एखादा एक्झाम्पल द्यायचं असेल, एखादा स्टॉक आहे जो काही वर्षांपूर्वी खूप कमी पैशांना होता आणि आज तो एकदम महाग आहे. असे काही एक्झाम्पल ज्यामुळे लोकांना समजेल की पॉवर काय स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटची पॉवर म्हणजे ना की आपण जे आता आपले जे वडील असतील आजोबा असतील त्यावेळेस जर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असती तर आज आपल्याला काहीच करायची गरज असते, एवढी पॉवर आहे. एक एक्झाम्पल एखाद्या कंपनीच्या स्टॉक, असे बरेचसे एक्झाम्पल आहेत. जे टाटा पॉवर आहे, रिलायन्स इंडस्ट्री आहेत, हे जे पहिले आहेत ना यांचे स्टॉकची किंमत कमी होते पण आता त्यांची खूप झालेली आहे. तर त्याच्यामध्ये जे असे बरेचसे स्टॉक आहेत की ते मल्टीबॅगर झालेले आहेत डायरेक्ट. जे म्हणजे सुरुवातीला स्टार्टिंगला ते कमी होते तेव्हा लोकांना वाटलं की याच्यात इन्व्हेस्टमेंट नको करा, पण जसं जसं त्यांना ग्रोथ होत गेले तसे ते ग्रोथ करत गेले. त्याच्यामध्ये टाटा पॉवर आहे, रिलायन्स आहे, असे बरेचसे इंडस्ट्री आहेत की त्यांनी त्याच्यामध्ये ते जम बसवलं त्यांचा. आता असेच आत्ता एक नवीन एक स्टॉक आलता सुझलॉन एनर्जीचा, ग्रीन एनर्जीचा. त्याची स्टार्टिंग पार 7 रुपयापासून होती तो 96 रुपयाला जाऊन आला. म्हणजे त्याच्यामध्ये अजून एक पॉईंट असतो की पेनी स्टॉक. म्हणजे काही पेनी स्टॉक असे असतात की कमी प्राइस मध्ये असतात पेनी स्टॉक. मग त्याच्यात काही वर्किंग होतात, त्याचा जर तुम्ही टेक्निकल अनालिसिस केला तर ते खूप चांगलं आहे. फक्त ते ओळखता आले पाहिजे की आता समजा त्यावेळेस काय झालं की त्यांना वर्किंग वगैरे काम वगैरे भेटलं होतं. आता जसं IRCTC आहे, RVNL आहे, हे जे स्टॉक आहेत हे यांनी ग्रोथ दिलेली आहे बऱ्यापैकी. जे इलेक्शन झालं इलेक्शनच्या नंतर यांना बरेचसे यांनी ग्रोथ दिली कारण की त्यावेळेस इलेक्शन नंतर त्यांना वगैरे काम वगैरे ते भेटणारच होतं त्याच्यामुळे.
आणि सगळ्यांना माहिती आहे की RVNL म्हणजे हे रेल्वेचं सगळ्यात मेन आहे, IRCTC वगैरे. ओके. IRCTC म्हणजे रेल्वेचं सगळं मुख्य त्याच्याकडेच आहे, त्याच्यामुळे. सो एक समजून जातं की स्टॉक जर आधी घेतलेले असते तर आज त्यांची खूप प्राइस आहे, याच्यामुळेच एक बिग बुल वगैरे बनले जातात. सो आपल्याला जर बोलायचं झालंच तर आज स्टॉक्स येत राहतात. सो आपल्याला एक प्रेडिक्ट करायचं की इथून पुढे कोणत्या इंडस्ट्रीजमध्ये जास्त स्टॉक्स घेतले पाहिजेत, की आपण बघतो ग्रीन एनर्जी, सोलर एनर्जी, EVs आहेत, हे फ्युचर आहे आणि हे माहिती आहे सर्वांना की सो यांच्यासाठी पण स्टॉक्स वगैरे असतात. ह्याच्यामध्ये ना जेव्हा आपण अनालिसिस करतो ना तर ह्याचा एक पार्ट आहे की आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो ते आपण सेक्टर वाईज इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आता जे काय करतात की सगळे पैसे एकाच जागी लावतात आणि तोच स्टॉक बुडला की मग ते वेगळं होतं. मग आपण सेक्टर वाईज इन्व्हेस्टमेंट केले तर त्याच्यात काय होतं की एक सेक्टर समजा लॉसला चालू आहे तर दुसरा सेक्टर हा प्रॉफिटला चालवला असतो, मग तिथं आपलं जे ॲव्हरेज होतं असं. आता समजा अशा बऱ्याचशा कंपनी आहेत, हिंदुजा युनिलिव्हर आहे, आता ही कंपनी अशी आहे की आपले त्यांच्याकडे जे प्रोडक्ट आहेत ते आपण डेली यूज करतो, फार कोलगेट पासून तर साबण पण सगळे ते बनवतात. मग अशा कंपनी तर शून्य नाही होऊ शकत. लॉकडाऊन होतं, लॉकडाऊन मध्ये आपल्याला ते गरजेचंच आहे, मग ते त्यांचे स्टॉक वाढणारच आहेत. मग असे जे स्टॉक आहेत हिंदुजा युनिलिव्हर वगैरे असे आपण ते शोधले पाहिजे. आता तुम्ही म्हणले मागं की पॉवर ऑफ MRFचा एक शेअर होता, तो त्यावेळेस सगळ्यात कमी होता, आज तो 1.5 लाखाला काहीतरी शेअर चालू आहे. ओके. सो एक बिगिनर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू करतो, सो लॉस होणारच आहे. म्हणजे मी आतापर्यंत जेवढी रिसर्च केली पॉडकास्टसाठी त्यातून एक गोष्ट कळली की तुमचा लॉस होणारच आहे, तुम्हाला त्यातून शिकत जायला लागणार. असं काही नाहीये की सुरुवातीपासूनच प्रॉफिट होणारच. सो आपला लॉस फक्त आपल्याला कमी करायचा ट्राय करायचंय आणि सस्टेन राहायचंय, टिकून राहायचंय. म्हणजे स्टॉक मार्केट सुद्धा असं आहे की तुम्ही एक डिग्री करताय, आधी शिकता मग कमवायला चालू करता. स्टॉक मार्केट सुद्धा तसंच आहे काही. सर त्यांच्यासाठी काय सल्ला असेल की ज्यांच्यामध्ये पेशन्सच नसतात? स्टॉक मार्केटमध्ये कसं आहे की आता तुम्हाला सांगितलं मी, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला जो मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्यासाठी एक टर्म आहे स्टॉप लॉस म्हणून. ते स्टॉप लॉस त्यांनी मेंटेन केला पाहिजे. तर आपण समजा 100 रुपयाला बाईंग केले तर आपण आपला 95 रुपयाला हे स्टॉप लॉस लावला पाहिजे. स्टॉप लॉस म्हणजे कसं आहे की समजा मार्केट जरी पडलं तर 95ला आल्यानंतर तो ऑटोमॅटिक तो मार्केटमधून बाहेर होतो आणि झाला तर लॉस हा 5 रुपयाचा होतो त्याचा. मग हे त्याच्यामुळे हे स्टॉप लॉस असं नाव आहे त्याचं. टेक्निक्स माहिती पाहिजे. मग आता समजा मार्केट जरी ग्रोथ होत चालला असेल, जर समजा आता 100चं समजा 150 वर गेला असेल तरी आपण ते स्टॉप लॉस वर पण करू शकतो, ट्रिगर पण करू शकतो. या त्या स्ट्रॅटर्जी पण आपण समजा यूज करतात की ते ट्रिगर केल्यानंतर समजा जरी आपला हाय असा प्रॉफिट तेवढा तरी ठेवता येतो. मार्केटची मुवमेंट कधी होते की कधी कधी 100 पॉईंटची पण मार्केटची मुवमेंट होते, पॉईंट येतात तसं. मग ते स्टॉप लॉस मेंटेन केलं पाहिजे. सुरुवातीला जो मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करेल, जर त्याला जर ऑप्शन वगैरे करायचंय किंवा स्विंग ट्रेडिंग वगैरे ते करायचं तर त्यांनी पेपर ट्रेडिंग म्हणून एक हे असतं ते त्याच्यामध्ये केलं तरी चालतं. समजा त्याला जवळ त्याचं ऍक्च्युअल नॉलेज येत नाही की त्याला विश्वास बसत नाही तर त्यांनी पेपर ट्रेडिंग केलं तरी चालतं. की सुरुवातीला ऑप्शन करतोय आणि ऑप्शन मध्ये करता करता लॉस करण्यापेक्षा मी पेपर ट्रेड करतोय. पेपर ट्रेडमध्ये माझी स्ट्रॅटर्जी वर्किंग आहे किंवा मला ते नॉलेज कळालंय की मार्केट कुठून अप ट्रेंडला जाते, कुठून डाऊन ट्रेंडला जाते, माझा सपोर्ट हा बरोबर बसतोय डाऊन ट्रेंड बरोबर. कारण की ते पेपर ट्रेडिंग हे ऍक्च्युअल सेम मार्केटच असेल, मेन मार्केट. फक्त जे आपण जे अमाऊंट लावतो ती एक प्रकारे खोटी डमी अमाऊंट असते. डेमो घेऊ शकतो. डेमो अकाउंट देतात आपल्याला ते. त्या डेमो अकाउंटवरून आपण ते जे काही खरे पैसे नसतात बट तुम्हाला नॉलेज करू शकतो. ओके. सो मला वाटतं या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी क्लासचा एक्सपोजर असणं गरजेचं आहे. हो, क्लासचं काय होतं की तुम्हाला काय सांगितलं तुम्हाला गायडन्स नॉलेज तसं युट्यूबवर पण आहे, पण जो गायडन्स आणि जो अनुभव तो एखाद्या ट्रेडर कडूनच घ्यावा. ओके. सो आता तुम्हाला थोडी वर्ष होत आली आहे, बिझनेस एस्टॅब्लिश केलाय, मार्केटचं सुद्धा खूप सारं नॉलेज आलेलं आहे. सो आता सुद्धा मला वाटतं गायडन्सची गरज लागतच असणार. क्लासेस लागणार. आता बऱ्याचशा गोष्टी आहेत की गायडन्स हा प्रत्येकाला लागतोच. मला सुद्धा गायडन्स लागतो. मी सुद्धा माझे जे गायडन्स जे सर आहेत, संजय सर असतील किंवा प्रतीक सर असतील, संदीप सर असतील, यांना मी कधी पण मध्ये आधी फोन करून विचारत असतो की काय करू शकतो आपण ऍडिशनल, काय करू शकतो आपण ऍडिशनल. मग ते अनालिसिस करायला आपण जेवढे ऍडिशनल ज्या वेगळ्या स्ट्रॅटर्जी बनवू तेवढे चांगले आहेत. आता त्याच्यामध्ये कमोडिटी वगैरे बाकीचे पण पार्ट आहेत, ते पण आपण त्याच्यात इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आपल्याकडे कसं झालं की एक टेलिग्राम वगैरे ह्याच्यावर सगळे ते चॅनल वगैरे झालेत आणि सगळे ऑप्शनलाच देतात. आणि जे इंस्टाग्रामवर त्यांनी पण केलेले की ऑप्शन मध्ये एवढे पैसे आहेत, ऑप्शन मध्ये तेवढे पैसे आहेत, त्यामुळे सगळे ऑप्शनकडे पळतात. त्याच्यामध्ये तुम्हाला कमोडिटी मार्केटमध्ये पण तेवढेच पैसे आहेत, ते त्यांनी केले पाहिजे. करन्सी जे लिगल आहेत त्याच्यात पण पैसे आहेत. कमोडिटीमध्ये जे क्रूड ऑइल वगैरे आहेत त्याच्यात सगळ्यात जास्त, फक्त एवढंच की त्यांना जे अमाऊंट आहे किंवा त्यांची लॉट साईज ती जास्त असते एवढंच. आणि हे कसं झालं की ऑप्शनला कमी पैसे लागतात म्हणून सगळे इकडे इन्व्हेस्टमेंट करतात.
झालेलं आहे ते. सो एक शेवटचा प्रश्न आहे की एखादा बिगिनर आहे, त्याला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू करायचे, स्टॉक्स विकत घ्यायचे, सो किती वेळ लागेल त्याला एक पूर्ण, आपण जसं की म्हणतो एक बेसिक कोर्स कम्प्लीट करायचा आहे, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट चालू करायला हवी, तर किती वेळ लागू शकतो एखाद्याला पूर्ण मार्केट समजण्यासाठी की लाईक हा मी तयार आहे आता इन्व्हेस्टमेंट करायला? मार्केट समजायला तसं वर्ष लागते, पण तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजी स्वतः बिल्ड करायच्या किंवा एखाद्याचा गायडन्स घेऊन तुम्ही 3 ते 4 महिन्यात तुम्ही रेडी होऊ शकता आणि तुम्ही त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण ते तुम्ही कसं की तुम्हाला प्रॉपर तुम्ही त्यात टायमिंग दिला पाहिजे किंवा त्याला वेळ दिला पाहिजे मार्केटला. तुम्ही मार्केटला वेळ दिला तर मार्केट तुम्हाला रिटर्न्स देतं. ओके. जर तुम्ही समजा टाइम नाही भेटला आणि 1 आणि 2 तास दिले मार्केटला तर तसं नाही होऊ शकत. तुम्हाला त्याच्यासाठी दिवसभर त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे, इन्व्हेस्टमेंट काय आहे काय नाही, म्हणजे ते मार्केटचं सगळं नॉलेज घेऊनच त्याच्यात काम केलं पाहिजे. ओके. सो आता तुमचे 2 बिझनेस चालू आहेत, डिजिट्रा अँड चाणक्य. सो थोडंसं डिजिट्रा बद्दल समजलंय की कोणालाही त्यांच्या बिझनेसचं प्रमोशन और मार्केटिंग करायचं असेल तर ती तुम्ही त्यांच्यासाठी करू शकता ॲज अ पार्टनर, ॲज अ क्लायंट. तुमचा तो क्लायंट असतो, तुम्ही त्यांचा बिझनेस ग्रो करायला त्यांना हेल्प करणार. थोडंसं चाणक्यबद्दल सांगा की काय तुम्ही आता शेअर मार्केटबद्दलचे जे प्रशिक्षण प्रोव्हाइड करताय, सो त्या सर्व्हिसेस बद्दल थोडंसं सांगा की कोणी जर हा पॉडकास्ट बघितला त्याला रीच आउट करायचे तुम्हाला, आम्ही कॉन्टॅक्ट डिटेल्स और आपले जे पेज आहेत इन्स्टाचे त्यांचे हँडल्स पिन करणारच आहोत. सो थोडंसं त्या सर्व्हिसेस बद्दल सांगा की काय काय शिकवलं जातं. आपण काय करतो की चाणक्य शेअर मार्केट एज्युकेशन हे मी एकाचसाठी आणलेले आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे बेसिक पासून समजावं. ओके. किंवा जो मराठी माणूस आहे त्याला प्रॉपर समजावं, याच्यासाठी हे आपलं इन्स्टिट्यूट आहे. तर त्याच्यामध्ये आपण नॉलेज देताना एक आपण 2 महिन्याचा कोर्स असतो, तर 2 महिन्याच्या कोर्समध्ये जे पहिला महिना आहे आपण काय करतो बेसिक ते ॲडव्हान्स हे आपण त्याला सगळं थिअरी वगैरे सगळं समजावतो. आणि ते सगळं तुमचं जेव्हा सगळं बेसिक क्लिअर होतं, जेव्हा तुम्ही बेसिक तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते सगळं क्लिअर केल्यानंतर मग जे प्रॅक्टिकल येतं, मग ते प्रॅक्टिकलला आपण स्टार्टिंग करतो जे सेकंड मंथमध्ये. सेकंड मंथमध्ये तुम्हाला मग ते सगळं प्रॅक्टिकल ओआय डाटा वगैरे जे तुम्हाला सांगितलं, जे स्ट्रॅटर्जीज आहेत ते कशा वर्किंग करतात, काय करतात, ते कशा बनवायच्या, ते सगळं आपण ते सेकंड मंथमध्ये सांगतो. तर त्याच्यामध्ये असं आहे की आपला एक प्लस पॉईंट असा असतो की आपण जोवर आपला जो ट्रेडर आहे जोवर तो प्रॉफिट करत नाही तोवर आपण त्याला गायडन्स देतो. ओके. मग त्याला जे स्टॉप लॉस वगैरे ते मेंटेन कसं करायचं, ट्रिगर कसं करायचं हे त्याच्यात आपण ते ॲडिशनल करून देतो. मग त्याला ते रिस्क मॅनेजमेंट शिकवतो, आपण मनी मॅनेजमेंट शिकवतो, सायकोलॉजी मॅनेजमेंट शिकवतो. कारण की ट्रेड करताना घाबरतात सुरुवातीला, ते घाबरलं नाही पाहिजे. तुम्ही ते मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर तुमचा आत्मविश्वास पाहिजे सगळ्यात जास्त, की हा बाबा मी ह्या ट्रेडमध्ये करतोय म्हणजे हा ट्रेड मी त्याचा अभ्यास केलेला आहे आणि हा ट्रेड अप ट्रेंडला जाणार आहे, तर परत ते इन्व्हेस्टमेंट करतो. सो बेसिकली हा पॉडकास्ट करण्याचा उद्देशच आहे की शेअर मार्केटचे पूर्ण बेसिक्स या पॉडकास्टमध्ये कव्हर केले. कुणाला शेअर मार्केटचं प्रशिक्षण घ्यायचं आहे मराठी भाषेत, सो त्यांच्यापर्यंत हा पॉडकास्ट पोहोचावा आणि त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा. सो आय गेस करतील सुद्धा. सो अजूनही खूप काही गोष्टी आहे शेअर मार्केटवर बोलण्यासारखं, खूप टेक्निकल टर्म्स आहे आपण ज्या कव्हर नाही केल्या बिकॉज ते डीप जाईल. मला वाटतं या पॉडकास्टचा सुद्धा एक पार्ट 2 बनेल इन फ्युचर नक्कीच. सो आजसाठी एवढंच. कोणालाही रीच आउट करायचं असेल चाणक्य शेअर मार्केट एज्युकेशनला तर नक्कीच आम्ही पिन करू हँडल्स त्यांचे, तुम्ही रीच आउट करू शकता. सो दॅट्स इट फॉर टुडेज पॉडकास्ट. सो थँक्यू सो मच पॉडकास्टवरती आल्याबद्दल आणि शेअर मार्केटबद्दल खूप साऱ्या गोष्टी तुम्ही एकदम सिम्पल वेमध्ये समजावल्या. सो थोडंसं तुमचा काय एक्सपिरियन्स होता की हा फर्स्ट पॉडकास्ट आहे तुमचा सुद्धा? पॉडकास्ट वगैरे कधी केलं नाही, तर त्याचा फर्स्टच पॉडकास्ट आहे हा. कॅमेरा पुढे कधी काय बोललं नाही, पण आज पहिल्यांदा बोलतो. बट या गोष्टींची गरज आहे, एक एक्सपोजर भेटायला हवं लोकांना. म्हणजे जो गायडन्स हा म्हणलं ना तुम्हाला, जे चुका होतात त्या चुका सुधारण्यासाठी ते माहिती पाहिजे. ते आता हे मार्केटमध्ये कोण सांगत नाही की तुम्ही काय चुका नाही केल्या पाहिजे. मार्केटमध्ये फक्त एवढंच सांगतात की तुम्ही हे करा, पण हे करू नका हे कोण सांगत नाही. बरोबर, ते सांगितलं पाहिजे. ओके. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन द शो. थँक्यू.